क्या बोलते भेलपुरी खा रही थी, मेरा पति साइड में था, एक इंसान आया उसने उसको गोली मार दी यहाँ पे। उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं नहीं नहीं, आप टेंशन मत लो, अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। मैडम ये जो साहब है, धर्म विचारून गोळ्या झाडल्या, गैर काश्मीरींची निवड केली, आधी पाहणी केली, नंतर बंदुका पोहोचवल्या आणि शेवटी रक्तरंजित हल्ल्यानं शांततेचं नंदनवन हादरलं। धर्म विचारून गोळ्या झाडल्या, नंदनवन रक्तरंजित झालं, गैर काश्मीरी ठरले टार्गेट, मिनी स्वित्झर्लंडमध्ये हल्ल्याचा कट रचला, पुलवामा नंतरचा सर्वात मोठा हल्ला, देश पुन्हा हादरला। भारतीय पर्यटकांचं आवडतं ठिकाण, सौंदर्य संपन्न पहलगाम आज भयाच्या छायेत आहे। धर्म विचारून गोळ्या झाडल्या, गैर काश्मीरींना हेरून निशाणा बनवलं, आधी रेकी केली, मग शस्त्रे पोहोचवली आणि अखेर शांततेचं नंदनवन रक्तरंजित केलं गेलं। काश्मीरच्या सौंदर्य संपन्न पहलगाममध्ये पर्यटकांच्या आनंदात भयानक हल्ल्याचं सावट पसरलंय। बैसरण परिसरात मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 ते 28 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, तर अनेक जखमी आहेत। हल्ला इतका अचानक आणि तीव्र होता की संपूर्ण परिसरात भय आणि अफरातफरी निर्माण झाली। हा फक्त एक हिंसाचार नव्हता, तर भारताच्या नंदनवनावर केलेली सूचक आणि योजनाबद्ध घातक कारवाई होती। हा फक्त हल्ला नव्हता, ही भारताच्या नंदनवनावर केलेली नियोजित घातपाताची कारवाई होती। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानं देश हादरलाय। या हल्ल्यात आतापर्यंत 26 बळी गेले, अनेक जखमी आहेत। तपास यंत्रणांनी प्राथमिक चौकशीत उघड केलंय की दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वीच संपूर्ण योजना आखली होती। बैसरण, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं, तिथे दाट जंगलामध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांनी रेस्टॉरंट्समध्ये फिरणाऱ्या आणि पिकनिकसाठी आलेल्या पर्यटकांवर बेधडक गोळीबार सुरू केला। स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं, हल्लेखोरांनी खास करून गैर काश्मीरी पर्यटक ओळखून गोळ्या झाडल्या, काहींना धर्म विचारून निवडण्यात आलं। या हल्ल्याच्या मागे फक्त हिंसाचार नव्हे, तर धर्मावर आधारित निवड होती असं दिसून येत आहे। सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्याच्या आधी दहशतवाद्यांनी परिसराची रेकी केली। स्थानिक OGW ओव्हरग्राऊंड वर्कर्सकडून शस्त्रे आणि लॉजिस्टिक मदत घेऊन हा कट रचला गेला। पुलवामा नंतर काश्मीरमध्ये झालेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय। दहशतवाद्यांचा उद्देश स्पष्ट होता, गैर काश्मीरी धार्मिक पर्यटकांवर थेट हल्ला करून पर्यटन संपवायचं। या हल्ल्यात महाराष्ट्रावर मोठा आघात झाला। पुण्यातील दिलीप डिसले आणि अतुल मोने या दोघांचा मृत्यू झाला। महाराष्ट्र सरकारने या घटनेवर लक्ष केंद्रित केलं असून कुटुंबियांच्या संपर्कात आहे। या भीषण घटनेनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राहुल गांधींनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला। अमित शहा म्हणाले, हल्लेखोरांना जमीनदोस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही। हे फक्त पर्यटकांचे मृत्यू नाही, ही भारताच्या एकात्मतेवर घाला घालण्याची कारवाई होती। आता देश विचारतोय, धर्माच्या नावानं गोळ्या झाडणाऱ्यांना थांबवणार कोण? उत्तर हवंय, केवळ तपासात नाही तर निर्णायक कारवाई। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।